सडाक-अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीतील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत 4 डिसेंबर 2025 रोजी कालीमाती कवलेवाडा झलकारगोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे। पुनर्वसनाला तब्बल 13 वर्ष पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे 16 मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच राहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारापर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागण्यांची माहिती देत वारंवार पाठपुरावा केला, मात्र शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे आता गावकऱ्यांनी शासनाने दिशाभूल केली। आता आम्ही गावकरी ठाम भूमिका घेणार असा जोरदार पवित्रा घेतला आहे। 4 तारखेचा सर्वांना निवेदन देऊन सुद्धा कोणतेही कर्मचारी गावात येऊन भेटू शकले नाही। शासनाच्या दुर्लक्ष विरोधात रस्त्यावर उतरलेले श्रीरामनगरवासी निराश झाले आहेत। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक, अन्यथा आम्ही 4 डिसेंबरला मूळ गावी परत जाऊन शेती करू। शासन कितीही हवेत बसून निर्णय घेत असो, आमचे जीवन मात्र अडचणीत आहे। 2012 साली पुनर्वसन, त्यानंतरची 13 वर्ष आणि न पूर्ण झालेल्या मागण्यांमुळे आता गावकरी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत। शासनाने त्वरित हस्तक्षेप करून श्रीरामनगरवासियांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी एकमुखी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। माझे पूर्ण नाव भरत बंद्रे, माजी सरपंच श्रीरामनगर। या श्रीरामनगर हा पुनर्वसन सन 2012-13 मध्ये पुनर्वसन झाला। याच्यात शासनाने जे आमच्याला अटी शर्ती लावून दिला होती, तर त्या अटी शर्ती आतापर्यंत कोणत्याही मुद्दे सॉल्व झाले नाही शासनाकडून, करिता आम्ही हा 4 तारखेला आपल्या सहगावी जाण्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे। माझा परिचय, मी राजू रमेश शिवनकर, श्रीरामनगर पुनर्वसन। मागण्या म्हणजे खूप 2012 पासून जो पुनर्वसन झाला आणि वारंवार शासनाला आम्ही निवेदनाद्वारे मागण्यांचा पाठपुरावा केला, पण त्या कोणत्याही मागण्या शासनानं अजूनपर्यंत पूर्ण केल्या नाही। आमची मागणी म्हणजे महत्त्वाची मागणी आम्हाला प्रतिकुटुंब शेती आणि पुनर्वसनाच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सर्व पूर्ण करून द्यावा, अशी सर्व जनतेची मागणी आहे। आणि ह्या मागण्या घेऊनच आम्ही आपल्या स्वगावी आंदोलनाचा इशारा शासनाला दिलेला आहे। आणि 4 तारखेला जर शासनाने या 24 तासामध्ये आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही 4 तारखेला सर्व लोक, सर्व गाव आपल्या स्वगावी जाऊन आपली शेती आणि आपली उपजीविका कशी करायची ते आम्ही ठरवणार आहोत। आत्ताच आमच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे की हा गाव पुनर्वसन जेव्हा करण्यात आला त्या काळामध्ये कसं होतं, आपला गाव टोटल आदिवासी जंगलात खोऱ्यापाऱ्यात राहणारा गाव होता आणि त्या गावामध्ये 80-85% आदिवासी लोक होते, पण त्यांची शासनाने भूलथाप केलेली आहे। असं कधी होऊ शकत नाही की आदिवासी माणूस हा भूमिहीन होऊ शकतो, परंतु शासनाने त्यांचीच जागा खरीदून त्यांना भूमिहीन केलं आणि आज तेच लोक पूर्ण इथं रोजीरोटीसाठी आणि पोटासाठी इकडे तिकडे भटकत आहेत। प्रश्न असा आहे, हे माझ्यासमोर एवढे मोठे तरुण विद्यार्थी मुले आहेत, शिकलेले आहेत, 12वी पास आहेत, 10वी पास आहेत, आजपर्यंत यांना कोणता पुनर्वसनाचा दाखला मिळाला नाही। आमची सर्वात मागणी होती, आम्हाला सरसकट प्रति कुटुंब प्रति लाभार्थी 1 हेक्टर जागा द्यावी आणि प्रति लाभार्थ्यांना पुनर्वसनाचा दाखला देण्यात यावा। आम्ही हा निर्णय वारंवार त्यांच्याकडे सादर केलेला आहे। 2013 पासून तो 25 पर्यंत असं कितीतरी आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि या दुर्लक्षासाठी आपण शेवटचा पर्याय म्हणून निवडलेला आहे। आम्हीच नाही, पूर्ण गावकऱ्यांनी आज इथं पूर्ण घराला ताला ठोकून सरांनी आम्ही पूर्ण 4 तारखेला अगर येणाऱ्या 24 तासामध्ये शासनाने आमच्याकडे अगर लक्ष दिलं नाही, तर येणाऱ्या 4 तारखेला पूर्ण सर्व कुटुंब घराला ताला लावून पुन्हा आपल्या स्वगावी जाऊ, असं आम्ही मनामध्ये निश्चय केलेला आहे। थँक्यू। मी सौ रत्नमाला किशोर शेंडे, ग्रामपंचायत श्रीरामनगर सरपंच, ह्या गावातली प्रथम नागरिक म्हणून आपल्या गावामध्ये 2012 ते 13 वर्षापासून पुनर्वसन झाला आहे आणि आपण शासनाला 4दा निवेदन दिला, तरी पण आपल्या गावामध्ये काही पाठपुरवठा न केल्यानं आपल्याकडे शासन वळून पण बघत नाही आणि आपण 4 तारखेला आपल्या मूळ गावामध्ये जाण्याचं आपण सर्व ग्रामवासींनी ठरवलं की आपण मूळ गावी जाऊन आपली शेतीवाडी करू आणि आपली उपजीविका पूर्ण करू, असे शासनाला आमचं निवेदन आहे। गाव माझा न्यूजकरिता चंद्रमुनी बनसोड,
गोंदिया.